बघू शकताय तिकडे देवाच्या आंघोळ्या चालल्या त्या घासून घुसून. हे काय सारवलं मी हो का, चुलीपासनं तिकडली निमीच सारवली मी आणि इकडलं पण सारवलं. तुम्हाला दाखवते दिसतंय का नाही भारी एकच नंबर. ही वाटा आपला एवढा एवढ्यालाच कोबा पुरला, काय करावं लय अवघड आहे. आणि काय इकडे सारवून झालं. हे बघा बघा लांबपर्यंत सारवून झालंय, मस्त दिसायला लागलं. बंगला आपला जुना बंगला. हे पण बघा बघा कूलर चालू केलाय. हे का कूलर चालू केलाय का तर वाळायला बंगल्यात नको का, आपण झोपतो ना. आणि बघा इकडं बी बघा दिसतंय का ना भारी एकच नंबर. देवारा पोतरून कुडवे काढून डिझाईन मध्येच कुडवे आहे का. तिकडं पण पोतारा आहे. देवाच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत. सारवून घेतलं. या घरात काहीच नाही ठेवलेलं, काहीच म्हणजे काहीच नाही ठेवलं हो का. बघू शकताय तुम्ही देवारा आणि हो का पिशव्या आहेत त्या फक्त दोन धुवून ठेवलेल्या हो का. मस्त भारी दिसायला लागलं. तर त्याला तुम्हाला दाखवते देवाच्या आंघोळ्या चाललेल्या. घामा घेऊन जीव झाला बाई. हे काय सारवून असं घेतलंय आपण, मस्त दिसतंय का नाही सांगा. आणि काय इथं देवाच्या आंघोळ्या चालल्या त्या तुम्हाला दाखवते मी. काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. मला देव गावल्याला सकाळ का संध्याकाळचा टायमिंग होता आणि रविवारच दिवस होता आहे ना. आणि बाथरूमला चालली होती मी आणि हे काय देव गवला, ते पण चांदीचा गवला. तुम्हाला दाखवते बघ इकडे हो का. दिसला घोड्यावरला भैरोबा. भैरोबाच आहे का ग. जोग आहे आणि भैरीनाथ बघू शकता. घ्या सगळ्यांनी दर्शन. हे मला गवलेलं आहे. मागणं तांब लावलंय हो का. मागणं तांब आहे आणि पूर्ण चांदीचं आहे. चांदी देव महागा लागले तर देव धरामले महागा लागले तर नती सुद्धा घासावं. नथ सुद्धा घासणं चाललंय. सोन्याची नथ आहे ती, कसली करून टाकली. सोन्याची आहे की. करट कोल्हापूरची लक्ष्मी आहे मूर्ती. ही काय हीच उभा करायची होती मला देवाऱ्यावर, पण कुठंच भेटेना. कुठंच म्हणजे कुठंच भेटेना, कुठंच भेटेना. माणसानं सोन्याची आहे, सोन्याची नाही उभं म्हणत होती. न तुळशी बागात कुठं दिसलं नाही मला तर, कुठं सुद्धा दिसलं नाही. तुळशी बागात कोण असेल तिकडली तर मला सांगा, ही भेटतंय का म्हणजे उभा करण्याची अशी मान्य आणणी. म्हणजे 700-600चा असतो फक्त उभा करायचा. साडी ही पूर्ण बॉडी असते. तिकडं कुठं भेटत असली कुठं तर मला सांगा कमेंटमध्ये. बॉडी देवाची, कारण मला उभा करायची. लक्ष्मी आहे किती चांगली दिसते. पप्पी घेते देवाची दरबार. तर चाललंय आई बाईचं आपल्या आंघोळ्या घालायचं देवांना चुळून मुळून. वर्षातनं एकदा आंघोळ्या करते ती. रोज असते त्या आंघोळ्या पण एवढ्या नसते त्या घासून घुसून. हे काय आज घासून घुसून मस्त आंघोळ्या चाललेल्या. तर चला
सांगा कमेंटमध्ये घर आपलं कसं दिसतंय सारवून जुना बांगला बरं का. तर बाय.